त्यांचं कुत्र्यांवरही खूप प्रेम होतं. म्हणजे त्यांच्याकडे 3 पेट्स होते, टॉबी, पीटर आणि एकाचं नाव होतं मोहिनी. आपण माणूस आहेत ना, आता शहरीकरणानं माणूस खूप एकटा झालेला आहे. आपल्या सर्वांचं जीवन प्राणी वनस्पती या सगळ्यांनी भरलेलं असतं. माणूस असा सुट्टा नाही ना. आणि माणसं जेव्हा खूप अधिक जातात तेव्हा ते खूप नैसर्गिक जगायला बघतात. आपलं आयुष्य केवळ एकट्याचं नाही, आपलं प्राणी माणसं हे सगळं. आणि त्यातली त्यात कुत्रा तर खूप प्रामाणिक प्राणी, नेत्यावर प्रेम करणारा आणि या सगळ्या. तर बाबासाहेबांना ह्या सगळ्याला ते खूप आवडायचे. आणि या अर्थानं की असं पण असू शकतं की बघ, बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य एका संघर्षामध्ये गेलेलं. आयुष्यभर ते एका प्रेमाला पारखे राहिलेले आहेत. लहानपणीच आईचं निधन झालं, नंतर वडिलांचं निधन झालं, नंतर रमाबाईचं निधन झालं. तर या सगळ्यामध्ये जे एकाएकी आयुष्य खूप वाट्याला येतं, अशा वेळेला आपल्यावर कोणीतरी एक निस्सीम प्रेम करणारा किंवा आपण कोणावर तरी निस्सीम प्रेम करू असं एखादं माणसाच्या आयुष्यामध्ये लागतं ना. तर बाबासाहेबांना ते प्राण्यामध्ये सापडत होतं, त्या कुत्र्यामध्ये सापडत होतं. तेच बॉन्डिंग बाबासाहेबांचं त्यांच्या कुत्र्यांच्या बरोबर होतं.